आजचा अभंग आहे. देह हा सादर पहावा निश्चित, सर्व सुखे इथे नाम आहे. ब्रह्म जे देखणे द्वैत जेव्हा गेले, शरीर ते झाले ब्रह्मरूप. यजन याजन तपव्रते करीती, विकल्पे नागविती शुद्ध पुण्या. तुका म्हणे सर्व सुख इथे आहे, भ्रांती दूर पाहे टाकोनिया. याचा अर्थ आहे, देहाविषयी विवेकाने विचार केला तर असे दिसून येते की हरीचे नाम हेच या देहात असूनही सुख प्राप्त करण्यास आधार आहे. ज्यावेळी द्वैतबुद्धीचे निरसन होते त्यावेळी ब्रह्माचा साक्षात्कार होतो व शरीर ब्रह्मरूप होते. कित्येक लोक यज्ञ करतात किंवा करवितात, तप करतात, व्रते करतात, पण त्यांच्या मनात फलाचा हेतू असतो आणि देहात्मबुद्धी असल्यामुळे ते शुद्ध पुण्याईला अंतरतात. तुकाराम महाराज म्हणतात, एका हरीच्या नामामध्ये सर्व सुख आहे, पण देहादी सर्व वस्तू आपल्याला सुख देतील ही भ्रांती टाकून जर तुम्ही पाहाल तरच हे तुम्हाला कळून येईल. आध्यात्मिक सुखाची अनुभूती घ्यायची असेल तर देहात्मबुद्धीतून पूर्णपणे मुक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी सोपा उपाय म्हणजे सर्व इंद्रिये भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये अर्पण करणे. याचा परिणाम म्हणजे शरीरसुद्धा आत्मस्वरूपावर कार्य करू लागते आणि आपण शरीरात राहूनसुद्धा आत्मसुख अथवा ब्रह्मसुख अनुभवू शकतो. सर्व वेदशास्त्र हेच सांगतात की कलियुगामध्ये असे सुख केवळ भगवन नामामध्येच प्राप्त होऊ शकते. श्रीमद भागवतमध्ये सांगितले आहे, एतर्नी विद्यमानानां इच्छिताम कुतो भयम योगिनाम नृपोनिर्णीतम हरेर्नामानुकीर्तनम. हे राजन, महाजनांनी म्हणजे महान अधिकारी पुरुषांनी घालून दिलेल्या मार्गाचे अनुसरण करून भगवंताच्या पवित्र नामांचे कीर्तन करणे हा सर्वांसाठीच निस्संदिग्ध आणि निर्भय असा यशाचा मार्ग आहे. सर्व प्रकारच्या भौतिक इच्छापासून मुक्त झालेले, सर्व भौतिक सुखोपभोगाची इच्छा असणारे आणि दिव्य ज्ञानाच्या बळावर जे आत्मसंतुष्ट झाले आहेत, अशा सर्वांसाठीही हाच यशाचा मार्ग आहे. जय हरी विठ्ठल.